नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत लाईव्ह। मी आहे महाराष्ट्र जनमत लाईव्हचा कार्यकारी संपादक भूषण सोनवणे। आज आपण एका अशा घटनेचा उलगडा करणार आहोत जी जळगाव शहरात मोठी चर्चा निर्माण करत आहे। जळगाव रामानंद नगर पोलिसांनी जुलै 2025 मध्ये एका नामांकित हॉटेलवर रेड मारली होती। दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या, काही युवक सट्टा आणि पत्त्याचा जुगार खेळताना पकडले गेले। पण या घटनेमागे काहीतरी वेगळे लपलेले आहे का? त्या रात्री रामानंद नगर पोलिसांनी एका खास माहितीनुसार हॉटेलवर छापा टाकला। मीडिया रिपोर्ट्सनुसार हॉटेलच्या एका खोलीत काही युवक पत्ता आणि सट्टा खेळताना पकडले गेले। ते हॉटेल मालकाचे मित्र व नेहमीच्या ओळख परिचयाचे व्यक्ती होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि मुंबई जुगार ऍक्ट 12, 4 व 5 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। परंतु हॉटेलचा मालक मात्र या गुन्ह्यातून बाहेर राहिला आणि हीच गोष्ट अनेकांना खटकली। घटनेनंतर काही सूत्रांनी दावा केला की त्या रात्री हॉटेलमध्ये सट्टा नव्हे तर ड्रग्सचा व्यापार चालू होता। सदर ठिकाणी तब्बल 40 लाख रुपये रोख स्वरूपात उपलब्ध होते, मात्र ही रक्कम पोलिसांनी नोंदवली नाही। मग प्रश्न असा निर्माण होतो, एवढी रक्कम इथे आली कुठून आणि हॉटेल मालकावर गुन्हा का दाखल केला गेला नाही? सूत्रांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी काही राजकीय व्यक्तींचा थेट सहभाग होता। त्या रात्री तिथे विशेष पाहुण्यांसाठी पार्टी आयोजित केली होती। पोलिसांनी रेड मारल्यानंतर दबाव निर्माण झाला। ड्रग्स आणि ड्रग्स विक्री करणाऱ्यांचे नाव उघड झाल्यास मोठा राजकीय भूकंप सदृश परिस्थिती निर्माण झाली असती। त्यामुळे प्रकरण सट्टा व पत्ता या नावाखाली झाकून ठेवण्यात आले। ही केवळ गुन्हा दडपण्याची नव्हे तर जनतेची फसवणूक करण्याची कृती होती। स्थानिक पोलिसांवर सध्या गंभीर आरोप होत आहेत की त्यांनी प्रकरणाची दिशा बदलली। जनतेत प्रश्न उपस्थित होतात, ड्रग्सचा पुरवठा करणारे कुठे गेले? 40 लाखाची रक्कम कुठे गायब झाली? हॉटेलचा मालक आणि ड्रग्स विक्री करणारे वाचले कसे? हे सर्व प्रश्नांचे उत्तर अजूनही गूढच आहेत। पोलिसांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। जळगाव शहरात नागरिकांनी या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला आहे। त्यांच्या मते गरिबांवर कायदा वेगळा आणि श्रीमंतांवर वेगळा आहे, असा भेदभाव दिसतो आहे। न्याय सगळ्यांना सारखा असावा अशी मागणी जनतेकडून होत आहे। काही समाजसेवक आणि वकिलांनी या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय समितीकडून व्हावा अशी मागणी केली आहे। तरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे, हे कोडं सोडवावे। या प्रकरणातून एकच संदेश मिळतो, सत्य कितीही झाकले गेले तरी ते बाहेर येतेच। महाराष्ट्र जनमत लाईव्ह या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि जनतेसमोर सत्य आणण्यासाठी पुढील प्रयत्नशील राहील। आपण पाहत राहा महाराष्ट्र जनमत लाईव्ह, कारण सत्यच आमचा धर्म आहे। मी भूषण सोनवणे इथेच आपली रजा घेतो। धन्यवाद।